मराठी माणसावरील अत्याचाराविरोधात कारवाईसाठी आता अॅट्रॉसिटी सारख्या कायद्याची मागणी केली जाते। मराठी भाषिकांवरती अत्याचार केल्यास, मारहाण केल्यास कठोर शिक्षेसाठी ठोस धोरणांची मागणी केली जाते। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कायदा पारित करा अशा प्रकारची मागणी आम्ही गिरगावकर संस्थेच्या वतीने सरकारकडे करण्यात आलेली आहे। मागील काही वर्षांपासून मुंबईमध्ये राहणाऱ्या भूमिपुत्र मराठी माणसांवरती काही परप्रांतीयांकडून दादागिरी केली जाते। मराठी माणसांना भाड्यावर रूम देण्यास नकार दिला जातो आणि या सर्व गोष्टी रोखण्यासाठी आता आम्ही गिरगावकर या संघटनेने सरकारकडे अॅट्रॉसिटी सारखा कायदा पारित करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मराठी माणसाला त्यांच्या हक्काचं घर असेल, त्यांच्या हक्काची जागा असेल किंवा त्यांचा हक्क असेल हे मिळवण्यासाठी आता सर्वसामान्य मुंबईकर आहेत, सर्वसामान्य जे मराठी भूमिपुत्र आहेत ते आता सध्या रस्त्यावर उतरले आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी काही आम्ही गिरगावकर या संस्थेचे काही लोक देखील आहेत। दादा, काय सांगाल? सर्वप्रथम तुम्ही सांगा, मागील किती वर्षापासून आहे तुम्ही मुंबईमध्ये राहत आहे आणि आत्ताच्या वेळी जे मुंबईकर आहे, जे सर्वसामान्य मराठी माणूस आहे त्यांच्यावर जो अत्याचार होतो तुम्ही कधीपासून बघतात आहे? नमस्कार, मी दीपक राजपूरकर। मी जन्म माझा 63 वर्षापूर्वी झाला आणि मी या गिरगावातच वाढलेलो आहे। पण गेले हे 4-5 वर्ष जो काही म्हणजे एखाद्या पद्धतीने परप्रांतीयांच्या व्याप्तातून आम्हाला जे वेगळं काढण्यात प्रयत्न चाललेला आहे, काही कळत नाही हे आत्ताच कसं सुरू झालं। आम्ही इतके दिवस गुण्यागोविंद राहत होतो, आम्हाला फ्लॅटमध्ये जागा मिळत नाही, आम्हाला मासे खाण्यापासून आम्हाला परवृत्त केलं जाते, आम्हाला जागा मिळत नाही आहेत। आता आमच्या डेव्हलपमेंट सगळीकडे चाललेले आहेत, त्यांना जागा मिळत नाही भाडेकरूंची। हे का होतंय? हा मोठा गंभीर प्रश्न आहे गिरगावकरांचा। त्यांना देखील विरोध केला जातो, तिकडे देखील मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट सारखे प्रोजेक्ट येत आहे, मात्र त्यांनाच ते स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे देखील त्यांना विरोध केला जातो। काय मत आहे तुमच्या यावर? सर्वप्रथम तर तुमच्या माध्यमातून हा विषय सगळ्यांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे, म्हणजे आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे। पहिली गोष्ट तर आपले राजकारणी आहेत त्यांनी अतिशय निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मूळ आहे, म्हणजे आपल्याला नोकरी नाकारतायत, आपल्याला घरं नाकारतात, आपली भाषा नाकारतायत आणि आता आपल्या मुळावरती घाव घालतात, म्हणजे कोळी बांधव। म्हणजे कोळी बांधवांचा व्यवसाय हा बंद करण्याच्या मार्गावरती हे लोक आहेत। आता ते कोळी बांधव आहे, त्यांचा मूळचा व्यवसायच तो आहे, बरोबर आहे। मग ते पुढे त्यांचं बंद करणार आणि बंद करण्याचं रिझन काय आहे तर आजूबाजूला जैन मारवाड्यांचे टॉवर्स होत आहेत म्हणून त्यांना चालत नाही आहे, म्हणून ते बंद करण्याच्या मार्गावरती आहेत। तर ह्याचा राजकारण्यांनी बाकीच्या गोष्टी खाण्याचा कमी विचार करावा, भस्मासूर जो भरला त्यांच्या अंगामध्ये त्याचा कमी विचार करावा आणि ह्या बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार करावा। हिंदू 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 करून मराठीला जे वगळत आहेत ते न वगळता मराठी ही हिंदू आहेत ह्याचाही विचार करून त्यांनी पुढे पाऊल उचलावं। जो मराठी माणूस आहे तो लढणारा मराठी माणूस आहे, मराठी माणसाचा खूप मोठा इतिहास आहे। मग आजच्या वेळी जो लढणारा मराठी माणूस आहे तो हरला काय आहे, मागे का पडला, याचं मुख्य कारण काय? ह्याचं प्रत्येक मराठीने आत्मचिंतन करावं आणि जे लाळ घोटे यांचे जे मंत्री संत्री बाकी कोण बसलेले आहेत त्यांनी विचार करावा। उद्याची ना ते येणारी पिढी ह्या कोणालाही माफ करणार नाही, कोणालाही पिढी माफ करणार नाही। हे उद्याचं भविष्य आपल्या समोर आहे। ह्यांना शाळेपासून आता धडे गिरवायला लागलेले आहेत की शाळेत तुम्ही नॉनव्हेज आणायचं नाही, हे आणायचं। एका बाजूला तुम्ही बोलता अंडी परिपूर्ण आहार आहे, ह्यांना शाळेत अंड्याचा सुद्धा आहार करून घेऊन दिलं जात नाही। ही पिढी ह्या पिढीला पुढच्या त्यांच्या पिढीला उत्तर द्यायचे की मुंबईमध्ये जे सर्वसामान्य मराठी माणसावर तो जो अत्याचार सुरू आहे त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी सारखा एक जो कायदा आहे तो पारित करावा, ज्यामुळे जे सर्व जे प्रकरण आहेत ते कुठे ना कुठे थांबतील। मात्र या सर्व भूमिपुत्र मराठी माणसाची जी मागणी आहे ती सरकारकडून पूर्ण केली जाते की नाही हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या दिवसांमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।